नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे 26 एप्रिल 2026. ओके, तर पीक विमा योजनाबद्दलच्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. आता 2 ते 3 शेतकऱ्यांनी मला कमेंटमध्ये विचारलेले होते की पीक विम्याचे पैसे सुरू झाले आहेत का आणि खात्यामध्ये पैसे कधी येणार. ओके, तर आज मी तुम्हाला संपूर्ण अपडेट आणि ज्या न्यूज आलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पीक विम्याबद्दल. ओके, आता जी पहिली अपडेट आहे ती आहे की पीक विमा वाटप सुरू झालेले आहे का. ओके, सध्या राज्यात सुरू काय आहे. ओके, आता महाराष्ट्रात सध्या पीक विमा रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जात आहे. म्हणजेच काय, सगळ्यांना एकदम पैसे येणार नाहीत, म्हणजे की सगळ्या शेतकऱ्यांना एकदम पैसे येणार नाहीत. जिल्हा तुमचा कोणता आहे आणि कंपनीनुसार पैसे सध्या रिलीज होत आहेत. म्हणजेच काही काही जिल्ह्यात आता वाटप चालू आहे. ओके, पीक विमा वितरण होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या प्रोसेस पेंडिंगमध्ये आहे. ओके, त्यामुळे जिल्हा आणि कंपनीनुसार पैसे रिलीज होत आहेत आणि काही शेतकऱ्यांना पैसे आले आहेत आणि काहींना अजून पेंडिंगमध्ये शो करत आहेत, म्हणजे त्यांना पण येतीलच. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती आहे की हजारो कोटींची भरपाई. आता किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. अंदाजे लाखो शेतकरी या योजनेमध्ये आहेत. पीक विमा योजनेमध्ये सरकारकडून हजारो कोटी रुपयांची भरपाई मंजूर सध्या करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम क्रॉप लॉसनुसार, एरियानुसार, नुकसानाच्या टक्केवारीनुसार दिली जाणार आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अमाऊंट ही वेगवेगळी असणार. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे, तिसरी न्यूज अपडेट आहे ती आहे पैसे कसे येतात. ओके, आता DBTद्वारे हे पैसे येतात. पीक विम्याचे पैसे DBT म्हणजेच की याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात. याद्वारे तुमच्या आता अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत DBTद्वारे. म्हणजेच की थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार, कोणत्याही एजंट शिवाय तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे येणार. ओके, जर तुमचं आधार लिंक नसेल बँक अकाउंटशी, बँक डिटेल्स तुमच्या चुकीचे असतील तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे या गोष्टींवर शेतकरी बंधूंनो लक्ष द्यायला विसरू नका. ओके, आता जी चौथी अपडेट आहे पीक विम्याबद्दल ती आहे तुमचा स्टेटस कसा चेक करायचा आणि हवामान बदलामुळे फायदा होऊ शकतो. ओके, सध्या महाराष्ट्रात काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे. ओके, यामुळे नुकसान झाल्यास पुढील विमा क्लेमसाठी शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. ओके, आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की तुमचा स्टेटस कसा चेक करायचा. ओके, आता हे इम्पॉर्टंट आहे. मोबाईलमध्ये पहिल्यांदा तुम्ही जा, PMFBY क्रॉप इन्शुरन्स वेबसाईट तुम्ही उघडा. ओके, ओपन करा. मग काय करा, त्यात फार्मर लॉग इन करा. ओके, तुम्ही जर नसेल केलं लॉग इन तर साईनअप करून जाऊ शकता. ओके, फार्मर लॉग इन करा. त्यानंतर पॉलिसी नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाका. ओके, जिथे तुम्हाला दिसेल की तुमचा स्टेटस काय दाखवत आहे, अप्रूव्ह झाला आहे का पीक विमा, पेंडिंग आहे का रिजेक्टेड आहे, हे तुम्हाला स्टेटस तिथे चेक करता येईल. ओके, आता पैसे उशिरा काय येतात याबद्दल जर सांगायचं झालं तर खूप शेतकरी विचारतात माझे पैसे अजून का नाही आले. यामागची कारणे कोणकोणती आहेत ती समजून घ्या तुम्ही. सर्वे प्रोसेस चालू असते, इन्शुरन्स कंपनी अप्रुव्हल बाकी आहे, बँक प्रोसेसिंग डिले असतो कधी कधी, आणि डिस्ट्रिक्ट वाईज रिलीज होतात. म्हणजे की काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत पैसे द्यायला, काही जिल्ह्यांमध्ये थोडा वेटिंग पिरियड असतो, त्यामुळे थोडासा उशीर होतो. म्हणजे उशीर होतो आहे पण प्रोसेस तुमची चालू आहे, त्यामुळे पैसे तुम्हाला नक्कीच येतील. ओके, आता ही एक सूचना सांगतो तुम्हाला. जर नुकसान झाल्यास 72 तासात तुम्ही त्याविषयी माहिती देणं गरजेचे असते, पण काही नियमांमध्ये बदल झाले आहेत, त्यामुळे नवीन नियम नीट तुम्ही समजून घ्या. ओके, आता स्टेटस कसं तपासायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला डायरेक्टली माहीत नसेल तर इथे तुम्ही हे सगळ्या गोष्टी रीड करू शकता. ओके, इथं मी सगळं लिहिलेलं आहे तुमचा स्टेटस कसा चेक करायचा. ओके, आता हवामानाचा परिणामसुद्धा झालेला आहे. मी जसं की तुम्हाला वर सांगितलं, सध्या काही भागात पाऊस आणि हवामान बदल दिसतो आहे, त्यामुळे जर क्रॉप डॅमेज झाला पुढील क्लेमसाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण नुकसान झाल्यास लगेच तुम्ही रिपोर्ट करणे खूप गरजेचं आहे. ओके, त्यामुळे नुकसान झाले की लगेच रिपोर्ट करा 72 तासाच्या आत. ओके, आणि महत्त्वाची सूचना अशी की नुकसान झाल्यास माहिती द्या, बँक आणि आधार लिंक ठेवा तुमचं. ओके, स्टेटस रेग्युलरली तुम्ही चेक करत राहा, नाहीतर तुमचा क्लेम थोडासा डिले होऊ शकतो, उशीर होऊ शकतो. ओके, त्यामुळे पैसे टप्प्याटप्प्याने सगळ्या जिल्ह्यात येत आहेत, काहींना आले आहेत, काही शेतकऱ्यांचे स्टेटस पेंडिंगवर दाखवत आहे. DBTने
थेट आता पैसे बँक खात्यात जमा होत आहेत आणि प्रोसेस सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, पॅनिक होऊ नका. जर तुम्ही बरोबर विमा भरला असेल, जर तुम्ही खात्री आहात की मी योग्य आहे क्लेमसाठी, तर तुम्हाला नक्कीच पैसे येतील. ओके, थोडीशी वाट बघा, पैसे तुम्हाला नक्की येतील. ओके, आणि जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बडी नावाचं माझं चॅनल आहे. अशाच मी रोज अपडेट घेऊन येतो ओके विमाबद्दल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे पैसे आले आहेत का. आणि अशाच डेली शेतकरी अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, थँक्यू.